नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ट्यूना फिशची करी. त्यासाठी मी अर्धा किलो ट्यूना फिश घेतलाय. बघू शकता ट्यूना फिश असा असतो. त्याला मी हळद मीठ लावलंय. पण ही साइड बघू शकता तुम्ही, नॉर्मल फिश पेक्षा याचा डार्क रंग असतो. मराठी त्याला कुप्पा असं म्हणतात आणि याची टेस्ट मटणासारखी असते असं म्हणतात. चला तर मग बनवूया कुप्पा फिशची करी. कुप्पा फिशच्या करीसाठी अतिशय कमी साहित्य लागणार आहे. खोबरं घेतले मी, ओलं खोबरं घेतले, हे बारीक काप करून घेतले. आणि चिंच घेतली आहे थोडीशी. एक छोटासा कांदा घेतलाय, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलाय, 3 हिरव्या मिरच्या घेतलाय आणि 7-8 बेडगी मिरच्या घेतलाय. लक्षात घ्या, बेडगी मिरच्या ह्या जास्त तिखट नसतात म्हणून मी 3 हिरव्या मिरच्या सोबत घेणार आहे. आणि धण्याची पूड घेतली आहे, 1.5 टेबलस्पून आहे ही. जर तुमच्याकडे अखंड धणे असतील तर नक्की तेच वापरा. मी ही पूड घरीच केलेली आहे त्यामुळे मी ती वापरते. मीठ घेतले आणि चवीनुसार. आणि फिशला आपण आधी हळद मीठ आणि लिंबू लावून घेतले आणि मॅरिनेशनसाठी ठेवलंय. मिक्सरचं भांडं घेतलंय मी, त्यात खोबरं घालते, धण्याची पूड घालते, आल्याचा तुकडा घालते, लसूण घालते, हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या आणि चिंच. कांदा फक्त मी घालत नाही आहे यात. आता हे मी थोडं पाणी घालून बारीक करून घेते. वाटण करून घेतलंय मी. कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यात थोडं तेल घातलंय मी. त्यात आपण जो एक कांदा घेतला होता, छोटासा कांदा, तो असा उभा कापून टाकते मी. आणि कांदा फ्राय होऊ द्यायची आवश्यकता नाहीये, लगेचच आपण वाटण टाकतो. व्यवस्थित सगळं वाटण आपण त्यात टाकून घेऊ. आणि 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय होऊ देऊ. तेल तुम्ही कुठलंही वापरू शकतात या ग्रेव्हीला. कोकोनट ऑइल जास्त छान लागतं. मी आपलं साधं राईस ब्रॅन ऑइलच वापरलंय. एक 5 मिनिटं आता आपण त्याला असंच शिजू देऊया. किंचित मीठ घालते. आपण फिशला आधी मीठ घातलं होतं, म्हणजे फिशला आपण मॅरिनेट करताना मीठ लावलंय म्हणून मग आता अगदी किंचित घालायचंय. नंतर जर आपल्याला वाटलं टेस्ट करून तर आपण ते टाकू शकतो पुन्हा. 2 मिनिटं असंच हलवत राहायचंय. त्यात आपण पाणी घातलं नाही म्हणून ते वरती उडायला लागतं. पाणी घालते मी. किती तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करा. मी घट्टच ठेवणार आहे म्हणून मी पाऊण ग्लास पाणी टाकलंय. आता आपण याला उकळी येऊ देऊ आणि मग फिश सोडू. बघू शकता आपल्या करीला उकळी आली आहे. आता आपण यात मासा सोडूया. माझ्या मिस्टरांच्या ज्या आईच्या आई होत्या, त्यांच्या आजी, त्या हा मासा बनवायच्या माझे मिस्टर लहान असताना. तर त्या अतिशय चविष्ट बनवायच्या आणि त्यांनी त्यानंतर हा मासा खाणं फार कमी केलं होतं, कारण आजींसारखं कोणी बनवू शकत नव्हतं. तर मग आता मी आणलाय, करून बघितलाय. बघूया त्यांना आवडतो की नाही.
झाकण ठेवून घेते आणि एक 5-7 मिनटं शिजू द्यायचं. 5-7 मिनटं झाले, उघडून घेते मी. बघू शकता आपलं कुप्प्याचं छानपैकी करी तयार आहे. आता ह्यात मी 3 तिरफळं घेतली होती, जी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवताना दाखवली नव्हती, ती घालते. या तिरफळांमुळे आपल्या करीला छान सुवास येईल, अरोमा येईल. आणि आता झाकून घेते, 1-2 मिनटं ठेवते आणि मग सर्व करून घेऊया. दही एका बाजूला ग्रेव्ही शिजते आणि इकडे मी 3 पीस फ्राय करून घेते कुप्प्याचे, बघू शकता. आणि फिश फ्रायची रेसिपी माझ्या चॅनलवर आहेच, त्याच पद्धतीने मी हा फ्राय करते. सर्व करून घेतली आहे गरमागरम ट्यूना फिश करी आणि ट्यूना फिश फ्राय. अतिशय क्रिस्पी असे. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.